हाय यूट्यूब फॅमिली, तुमचं स्वागत आहे माझं चॅनलवर. माझं चॅनलचं नाव आहे नाशिकची मीरा कांबळे आणि आज मी चालले त्र्यंबकेश्वरला. आणि त्र्यंबकेश्वरपासून 4 किलोमीटर अंतरावर माझं गाव आहे, खेडेगाव आहे छोटंसं. त्या गावाकडे माझं घर आहे आणि मी तुम्हाला माझं खेडेगावात माझं घर दाखवल आणि तिथून आम्ही शेतीकडे जाणार आहे. माझी शेती दाखवल, तुम्हाला माझं घर दाखवल. बघा, आता आला आमच्या गावावरचा फाटा, याला फाटा म्हणतात. सापगाव फाटा म्हणतात, सापगाव. आता मी गावामध्ये एंट्री करतोय. आता चालूय, आता आम्ही गावामध्ये आता आम्ही एंट्री करू राहिलोय. हा रस्ता दुगरवाडीचा धबधबा. ह्या रस्त्याने सरळ पुढे जायचं, पुढं दुगरवाडीचा धबधबा लागतोय. आणि पावसाळ्यात खूप गर्दी असते इकडं. दुगरवाडीचा धबधबा म्हणतात, दुगरवाडीचा धबधबा. पावसाळ्यामध्ये खूप लोक, लांबून लोक येतात इकडं आणि ह्या रस्त्याला खूप गर्दी असते पावसाळ्यामध्ये. आता आलंय बघा आमचं गाव. आता मी टर्न मारतो आमच्या घराकडे. हे बघा गावाचं नाव, घराकडे टर्न मारतो. कुठे लॉक लावलेलं आहे का? लॉक लावले. दिसतंय ना. हे बघा, हे आमचं गावाकडचं जुनं घर बघा. खूप वर्षांनी आलोय आम्ही इकडं. हे आमचं जुनं घर आहे. खूप वर्षांनी आलोय आम्ही. हा हॉल आहे. तिकडचं रूम दाखवते. हा एक रूम आहे. हा एक रूम आहे बघा. हा किचन आहे. खिडकी बंद, त्याच्यामुळे जास्त अंधार आहे. आणि याला इकडं जुने लोक इकडं माळा म्हणतात. माळा, आढ काय, कोणी आढ म्हणतं, कोणी माळा म्हणतात. आढ आहे, माळा आहे. आणि खिडकी बंद आहे, त्याच्यामुळं उजेड येतो. हे बघा, बंदच करते खिडकी. हाय किचन. इथं सासूबाई राहतात आमच्या. सासूबाई एकट्याच राहतात या घरामध्ये, इथं कोणी नाही. सासूबाई घरात एकट्याच राहतात. आणि इकडे एक छोटासा एक रूम आहे. चुलीवर स्वयंपाक करतात इकडं. बघा, इकडं चूल आहे आणि इकडं चुलीवर हा स्वयंपाक करतात. याचं खेड्या. आणि पाठीमागं जागा भरपूर आहे. तुम्हाला पाठीमागची मी जागा दाखवते. बघा, इकडं पाठीमागं एवढी जागा आहे आमची मोकळी. उन्हाळ्यात गार्डन मस्त होते, पण आता सध्या एवढी जागा आहे मोकळी. जागा दाखवू ना. हे जागा एवढी आहे. एवढी घराच्या पाठीमागे एवढी मोकळी जागा, एवढी. हे आंब्याचं झाड आहे. बांबूळ आपलं होतं ना गं, हे आंब्याचं झाड. जांभूळ होती ना इथं. हा, हे बघा, ही पाठीमागं जांभूळचं झाड. हा एक आंबा आहे. हा एक आंब्याचं झाड आहे. आणि हे जांभळाचं झाड आहे. खूप जांभळं येतं त्याला. हे बघा, हे आमचं गावाकडचं जुनं घर. हे बघा, हे आमचं पूर्ण 2 रूम 3 रूम आहे खोल्या.
आणि बघा बाहेरून असं दिसते. खूप जुनं घर आहे, जुनं खूप खूप जुनं घर आहे. बघा आता मी आले आमच्या शेतीकडे. हे बघा इथं इथं जुनं म्हणजे आमचं चुलत सासरा राहतो इथं. हे चुलत सासऱ्याचं घर आहे आणि ही त्यांची शेती, चुलत सासऱ्याची शेती. आता हे आमचे पुढं ही आमची शेती, ही आमची चुलत सासऱ्याची शेती आहे. आणि आता आम्ही आमच्या शेतात चालू. हे आवळाचं झाड, आवळा कंटेचं झाड, आणि हे बघा नारळाचं झाडं, आणि बघा किती छान वाटतंय बघा इथं. हे उंबराचं झाड आहे, हे उंबराचं झाड. आणि इथून आता आमची शेती इथून आमची शेती चालू झाली. म्हणजे इथून आता आमची एवढी शेती इकडं. बघा हे आमचे आंब्याचं झाड. आता सगळं शेतामध्ये काय केलं नाही, पण आम्ही आता बघायला आलो आहे. आणि तुम्हाला इथं छोटासा बंधारा आहे, त्या बंधाऱ्याचं पाणी घेऊन शेती करतात. मला दाखवते तो बंधारा. दिसतंय का पाणी, दिसतंय का? हा हे बघा दिसतंय ना पाणी. झूम करते. बघा हा छोटासा बंधारा आहे. या बंधाऱ्याचं पाणी घेऊन इथले लोक शेती करतात. पण आमच्या शेती कोणी करत नाही, पडीत दिलेली आहे. पडीत ते आता ती दुसऱ्याला करायला दिलेली आहे शेती. हा बंधारा आहे. या बंधाऱ्याला खूप पाणी असतं. आता सध्या पाणी कमी आहे आणि इथले लोक हे बंधाऱ्याचं पाणी घेऊन शेती करतात. आता सध्या आमची शेती आम्ही दुसऱ्याला करायला दिली बट आहेत. आता ते त्याच्यासाठीच आम्ही इथं आलो शेतामध्ये. आता ते हे पाणी घेऊन शेती करणार, म्हणजे गहू करणार आहे आमच्या शेतामध्ये.